आपला धर्म वाढीला लावा, तुमची वाढ आपल्या पण झाल्याशिवाय राहणार नाही. धर्म वाढवा, कुठल्याही पद्धतीचा असेल, कुठल्याही प्रकारचा असेल. आसाममध्ये जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांचे बरेचसे ख्रिश्चन लोकांचे अत्याचार व्हायला लागले आणि मग ते अत्याचाराने धर्मप्रसार करायला लागले आणि थोडंसं फसवून सुद्धा लोकांना धर्मप्रसार करायला लागले आणि मग ते आसाममध्ये एका ठिकाणी एका गावामध्ये ते पादरी जे पुजारी असतात ख्रिश्चन धर्मियांचे ते गेले आणि गेल्यानंतर त्यांनी हेरलं गावामध्ये की आपल्याला इथं धर्मप्रसार कसा करता येईल, आपल्याला धर्म कसा वाढवता येईल. आणि मग गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी हेरलं की नेमकं आपण कुठं धर्म वाढवू. मग गावामध्ये एक मोठं घर होतं. त्या घरामध्ये एक म्हातारी राहत होती. ती म्हातारी सर्व कुटुंबाला ताब्यामध्ये ठेवायची. सर्व कुटुंब त्या म्हातारीचं ऐकायचं. या पादरी माणसाने हेरलं ते बरोबर, त्या ख्रिश्चन धर्मीय त्या पुजाऱ्याने. आणि हेरल्यानंतर तो त्या म्हातारी आजीजवळ गेला आणि आजीला ख्रिश्चन धर्माची महती सांगायला लागली. वास्तविकता काही असेल जी नसेल ती वास्तविकता सांगायला लागल्या की येशू असं करतो, येशू तसं करतो, येशू अशा पद्धतीनं बरा करतो, आजार बरा करतो, कॅन्सर बरा करतो, कुष्ठ वगैरे वगैरे माहिती सांगायला लागली. ती आजी गपचीप ऐकून घेते, शांत चित्ताने ऐकून घेत होती. 6 महिने झाले तो माणूस यायचा आणि आल्यानंतर त्या येशूबद्दल माहिती सांगायचा. ती म्हातारी बिचारी ऐकूनच घ्यायची. ती जास्त काही बोलत नव्हती. पण एक दिवस थोडासा कहर झाला. क्रिसमस नाताळचा दिवस होता आणि मग त्या नाताळच्या दिवशी म्हणतात की त्या त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये येशूच्या जन्मदिनानिमित्त केक कापण्यात आला होता. केक कापला आणि कापल्यानंतर ह्या माणसाच्या डोक्यामध्ये होतं की हा केक आपण त्या म्हाताऱ्या आजीला खाऊ घालायचा. म्हणून त्यांनी भला मोठा केकचा तुकडा घेतला आणि पहिल्या गावामध्ये त्या आजीचं जे घर होतं त्या घरी गेला आणि त्या आजीला केक खायला दिला. आजीला एक नवीन वस्तू होती, चांगली वस्तू दिसत होती म्हणून तो केक घेतला, आजीनं खाला. खाल्यानंतर त्या ख्रिश्चन माणसाने टाळ्या वाजवल्या. त्या पादरीनं टाळ्या वाजवल्या. आजीला विचारलं, "का रे बाबा टाळी वाजवते? टाळी वाजवायचं कारण काय?" "आजी, अहो क्रिसमस नाताळाच्या निमित्ताने कापण्यात आलेला, येशूच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कापण्यात आलेला केक खाल्ला. आता आजपासून तुम्ही ख्रिश्चन झालात." बरं का? तो असं म्हटला की आजपासून तुम्ही ख्रिश्चन झालात. आजी म्हटली, "असं? केक खाल्ल्याने ख्रिश्चन होतं? मग दे आणखी एक तुकडा दे." तिनं आणखी तुकडा खाल्ला आणि आणखी तुकडा खाल्ल्यानंतर केक संपला आणि केक संपल्यानंतर त्यांनी मस्तपैकी आनंद व्यक्त करत करत त्या आजीला म्हटला की आजी आता तुम्ही ख्रिश्चन झालात आणि मग आता तुम्ही मंदिरामध्ये आलं पाहिजे, त्या त्यांच्या चर्चमध्ये आलं पाहिजे. तुम्ही चला तिथं येशूचं दर्शन घेण्यासाठी चला. आजी म्हटली, "बाळा, तू माझ्या घरी किती दिवसापासून येतो?" तो म्हटला, "मी 6 महिने झाले आणि 6 महिने आल्यानंतर तुला मी पाहुणचार करते की नाही?" तो म्हटला, "हो." मग जर मी तुझा पाहुणचार करते, दररोज तू माझ्या घरी येतो, घरी आल्यानंतर मस्तपैकी बसतो, चहा-पाणी पितो, त्यानंतर जेवण करतो, एखाद्या वेळेस संध्याकाळी जेवायला येतो, डब्बा घेऊन जातो. अरे मग मूर्ख माणसा, सुरुवातीला तू माझ्या घरी येतोय आणि माझ्या घरी जेवण करतोय, पहिल्या दिवसापासून जेवण करतोय, तर सर्वप्रथम तू माझ्या धर्माचा झाला, सर्वप्रथम तू हिंदू झाला आणि नंतर मी तुझी ख्रिश्चन होईल. पहिला तू माझ्या देवाच्या पाया पडायला चल. हा धर्माचा अभिमान प्रत्येकाला ठेवता आला पाहिजे. त्या म्हाताऱ्या आजीचं नाव होतं कमलादेवी हजारिका. ही स्वातंत्र्य सेनानी काळामधली खूप मोठी ती आख्यायिका आहे. असा धर्माचा आपल्याला अभिमान ठेवता आला पाहिजे की नाही? आपापला धर्म जोपासा. आपला धर्म जर जोपासला नाही तर लोकांना चिंधड्या करायला वेळ लागणार नाही. तुमचं घर फाटकं असू द्या, तुटकं असू द्या, तुमचा कपडा फाटका असू द्या, तुटका असू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही समाजासमोर जा, त्याला झाकून जा. ते आपले जे काही छिद्र असतील, कमीपणा असेल, तो आपण झाकून ठेवला पाहिजे. जेणेकरून दुसऱ्या लोकांना आपल्या धर्मावरती टीका करायला वेळ सापडणार नाही. दुसऱ्या लोकांना आपल्या धर्मामध्ये बोट घालायला जागा सापडणार नाही. पण आपणच आपल्याच धर्माचे वाभाडे काढतो. हा धर्म तसा, तो धर्म तसा, तो संप्रदाय तसा, तो संप्रदाय असा. काय अर्थ आहे का हो त्याला? काय अर्थ आहे? भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान गोपाल कृष्ण आवर्जून सांगतात की अर्जुना, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं बरं, स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं बरं, पण दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. दुसऱ्याच्या धर्माला तुम्ही स्वीकारू नका, कुठल्याही पद्धतीनं स्वीकारू नका. मग मला वाटतं आता तुम्ही 4-5 दिवसापूर्वी काहीतरी छत्रपती संभाजी महाराजांचं काय करत होते? बलिदान दिवस साजरा करत होते. जे जे चांगलं असेल ते घ्या, कुठलेही असेल, कुठेही पडलेलं असेल, कसंही असेल.
अवलंब करण्यासारखं चरित्र आहे. 40 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना आपण 500-500 रुपयावरती विकणारी माणसं आहोत. कुठल्या काळामध्ये हे तुम्हाला माहिती आहे. धर्मही जातो, संप्रदायही जातो, माणूसही जातो, नीतिमत्ताही जाते, मानवताही जाते, सगळं काही संपतं. पैसे प्यारे दिसतात आपल्याला. पण नाही, 40 दिवस मृत्यूशी झुंज देऊन आणि मध्यंतरी आमिष आलं, की बाबा तू धर्म बदल, माझी मुलगी तुला देण्यात येईल. तरीही आपल्या धर्माचा त्याग न करता एक इंद्रियाचा छेद झाल्यानंतर सुद्धा, रक्ताचा एक थेंब आटेपर्यंत सुद्धा, रक्त संकळल्यानंतर सुद्धा आपल्या धर्माला शेवटपर्यंत टिकून ठेवणारी माणसं या देशामध्ये झाली आहे. आणि मग त्यांचा आदर्श बघितल्यानंतर, त्यांचा आदर्श पाहिल्यानंतर आपण कसं वागतो हे आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. कसं वागतो हे आपणही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मंदिरांची अवस्था बघा, आपल्या धर्माची अवस्था बघा, आपल्या पटांगणांची अवस्था बघा, आपल्या मूर्त्यांची अवस्था बघा, आपल्या ग्रंथांची अवस्था बघा. किती दुर्दैवी हो, किती दुर्दैवी आहे. कशाचे धार्मिक आहोत आपण? धार्मिक म्हटलं जाणार नाही आपल्याला. आपण धर्मवान नाही. म्हणून आपापला धर्म प्रत्येकाने जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आपल्या धर्मासाठी बलिदान जरी देण्यात आलं तरी कमीच आहे. आपल्या धर्मासाठी आपल्या चमडीच्या चपला जरी केल्या, चमडं काढून जरी दिलं तरी ते कमीच आहे. आपला धर्म जपून ठेवा.